जर लक्ष द्या, कॅज्युअल्टीला सुरक्षित म्हणजे जास्त ऑक्सिजन या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी घेऊन यायचे. आणि जर तो बोलत असेल, हात हलवत असेल, घाबरून जाऊ नका, त्याला उचला. आपण बघितलं कसं उचलायचं. अटॅक आलेल्या व्यक्तीला चालत घेऊन जायचं नाही. फर्स्ट थिंग, चालवायचं नाही. माग लक्षात आलं. त्याला उचलून घेऊन जायचंय. आज आपण बघितलं, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला उचलता नाही आला तर घरातल्या लोकांना सांगा की असं करा आणि असं उचलून चालवा. एवढं तर सांगू शकता की नाही, जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर. लक्षात घ्या. आता तो बोलत असेल, हात हलवत असेल, घाबरू नका, गाडीमध्ये टाका. गाडी नसेल, कॉल टू 108. कॉल टू 108. मोबाईलवरून 108ला कॉल करू शकता. तुमच्या घराजवळ ॲम्ब्युलन्स येणार आहे, सरकारची ॲम्ब्युलन्स येणार आहे, तुमच्याकडे गाडी नसेल तर. आणि मग या ॲम्ब्युलन्समध्ये काय काय सोयी आहेत बघा. डॉक्टर मिळणार आहेत, नर्सेस मिळणार आहेत, मेडिसिन मिळणार आहेत. तुमचं घर नेमकं कुठं आहे ते तुम्ही बोलताना 108 वाल्यासोबत तुम्ही तुमचा लँडमार्क सांगणं गरजेचं आहे. तेव्हा ऑन दी स्पॉट तुम्हाला त्या ठिकाणी गाडी उपलब्ध होणार आहे. माग लक्षात आलं, तुमचा ॲड्रेस महत्त्वाचा आहे. आता लक्ष द्या, आम्ही त्या व्यक्तीला अटॅक घरामध्ये आहे, बेडरूममध्ये आहे, आम्ही हॉलमध्ये घेऊन आलो. हॉलमध्ये जिथं जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. त्वरित त्याचे कपडे असतील ढिले करायचे, आपल्याला बेल्ट वगैरे असेल, शूज असेल काढून टाकायचे, तोंडाला फेस आला असेल क्लीन करायचे. याला म्हटलेलं आहे प्रिपरेशन ऑफ कॅज्युअल्टीज. आता यानंतर त्याचा रिस्पॉन्स पाहायचा आहे. आता तो काल पडले साहेब, ते पहिल्यांदा त्याचा रिस्पॉन्स पाहायला पाहिजे होता. त्याचा रिस्पॉन्स पाहायचा आहे. आता रिस्पॉन्स पाहत असताना तो हात हलवत नाही, बोलत नाही. मग पहिल्यांदा आम्ही काय करणार आहोत, रिस्पॉन्स पाहणार आहोत. तो प्रतिसाद देतोय की नाही. मग कसं बघायचं, त्यांना हाक मारायचे. अहो पाटील साहेब बघा, उठा, काय झालं पाटील साहेब. साप फॉर एक्झाम्पल तुमच्या घरातला मेंबरचा आजूबाजूला असेल, तुम्हाला काय नाव माहिती असेल, तुम्ही त्याला पुकारा, बोला. बोलत नसेल तर तुम्ही त्याच्या पाठीवर, शोल्डरवर असे थप्पे द्या. अहो काय झालं, काय झालं. नसेल दोन्ही कानाला चिमटे घ्या. चिमटे, एअर पिना ज्याला म्हटलेलं आहे, चिमटे घ्या. यानं तो हात हलवण्याचा प्रयत्न करेल किंवा बोलण्याचा प्रयत्न करेल. माग लक्षात आलं. पहिल्यांदा काय बघितलं, तो प्रतिसाद देतोय का नाही. हे सर्व 3 मिनिटाच्या आतमध्ये करायचं मित्रांनो, गोल्डन आवर्समध्ये. बघितलं, नो रिस्पॉन्स. मग आम्ही काय करणार आहोत, लुक, लिसन अँड फील. पाहणार आहोत बॉडीकडं काही हालचाल होते का. लिसन्स, आपल्याला माहिती आहे अटॅक आलेली व्यक्ती ज्यावेळी त्याला श्वासोश्वास मिळत नाही त्यावेळी तो लॉंग ब्रीथ घेण्याचा प्रयत्न करत असतो. काही आवाज येतोय का चेस्टमधून, पाहायचं आपल्याला, फील करायचं आपल्याला. त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या पोटावर, त्याच्या छातीवर काही रेस्पिरेशन्स म्हणजे काही हालचाल होतोय का. लुक, लिसन अँड फील. आता हे होत नाही. मग आम्ही काय करणार आहोत, पहिल्यांदा 3 मिनिटाच्या आतमध्ये त्याला टू रेस्क्यू ब्रीथ देणार आहोत, माउथ टू माउथ. टू रेस्क्यू ब्रीथ 3 मिनिटाच्या आतमध्ये माउथ टू माउथ देणार आहोत. मित्रांनो, माउथ टू माउथ देत असताना बघा, एखाद्याचा जीव याच्यामध्ये वाचू शकतो. माउथ टू माउथ देत असताना ओळखीची व्यक्ती असेल, हसू नका, हे महत्वाचं आहे, आपल्या फॅमिलीला वाचू शकता तुम्ही. ओळखीची व्यक्ती असेल तर तुम्ही डायरेक्टली माउथ टू माउथ द्या. बघा, हे रेस्पिरेशन कोरोना काळामध्ये हे ऑक्सिजन लोकांना मिळत नव्हता. हे रेस्पिरेशन आम्ही देऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की मिनिटाला आपण किती वेळा श्वास घेत असतो, 14 ते 18 टाईम. बाग लक्षात आलं. बच्चू असेल 25 to 40 टाइम्स. लक्ष द्या, माउथ टू माउथ श्वास घ्यायचंय, टू लॉंग ब्रीथ. श्वास घ्यायचंय, नाक बंद करायचंय, तोंड उघडायचंय. तोंडामध्ये ओळखीचा माणूस आहे म्हणून डायरेक्टली श्वास सोडला. ओळखीचा नसेल तर तोंडावर कपडा टाकायचा आहे आणि मग श्वास सोडायचा आहे. बघा परत एकदा, टू रेस्क्यू ब्रीथ. श्वास घेतला, नाक बंद केलं, तोंड उघडलं, तोंडामध्ये श्वास सोडला, तोंड बंद केलं, नाक सोडून दिलं. याला म्हटलेलं आहे माउथ टू माउथ. 2 रेस्क्यू ब्रीथ दिले मित्रांनो.
आता यानंतर आम्ही काय करणार आहोत, त्याचे रेडियल पल्स पाहणार आहोत. बघा, आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर पल्स चेक केलं जातं. तो रेस्क्यू ब्रीथ दिले, रेडियल पल्स, त्याची नाडी चालू आहे की नाही 3 बोटं घ्यायचे, इथं दाबायचं आहे. इथं दाबल्यानंतर नाडी मिळेल. जर ही पल्स चालू असेल, रेडियल पल्स, हृदय चालू आहे, घाबरू नका. त्याला माउथ टू माउथ डेथ हॉस्पिटलला घेऊन जा. तुमची गाडी असेल, गाडीमध्ये टाका, उचलून घेऊन जा, माउथ टू माउथ चालू करा, ती व्यक्ती वाचेल. कधी ही पल्स चालू असेल तर. परंतु ही पल्स बंद आहे. आम्ही काय करणार आहोत, त्याच्या मानेच्या बाजूला, दोन्ही बाजूला ही पल्स जी आहे त्याला म्हटलेलं आहे कॅरोटिड पल्स. थोडं दाब देणार आहोत, चेक करणार आहोत. कॅरोटिड पल्स चालू असेल, ही बंद आहे, परंतु इथं कॅरोटिड चालू आहे, हृदय चालू आहे, घाबरू नका, माउथ टू माउथ देत हॉस्पिटलला घेऊन जा. परंतु रेडियल चेक केलं, कॅरोटिड चेक केलं, नो रिस्पॉन्स, दोन्ही पल्स बंद आहे. मग आम्हाला पुढचं हृदय चालू करण्यासाठी कारवाई करायचं आहे, कारण हृदय बंद झालेलं आहे. आणि मग अटॅकमध्ये, कार्डियल अरेस्टमध्ये हृदय बंद होत असतं. आणि मग आम्ही या ठिकाणी केलं, तू काय घाबरायचं नाही, खाली झोपायचं काम. लक्ष द्या प्लीज, कार्डियल मसाज, हृदयाचं मॉलिश कसं केलं. लक्ष द्या, आपलं हृदय, आपला छातीचा पिंजरा, लास्ट जी हाडं आहेत त्याला म्हटलेले खंजीर हाडं, याच्यामध्ये रिबोन्स, त्याचं सेंटर आहे. इथं 2 बोटं ठेवली, इथं 3रं बोट, हा जो पॉइंट आहे या ठिकाणी आमचं हृदय आहे. बघा, हा डायफ्राम जो आहे, व्ही जिथं जॉईंट आहे, इथं 2 बोटं ठेवली, 3रं बोट इथं आमचं हृदय आहे. हो, हृदय इथं आहे. म्हणजेच या हृदयाचा निम्म्यापेक्षा जास्त भाग थोडासा डाव्या बाजूला आहे. मग इथं दुखायला, कुशीला दुखायला लागलं तर ते हृदयाचं दुखणं नाही मित्रांनो, दुखायला इथं पाहिजे, या पॉईंटला पाहिजे, तर ते हृदयाचं दुखणं आहे, लक्षात घ्या. मग कार्डियल मसाज करत असताना पॉवर हँड, आपला पॉवर हँड ज्यानं जास्त दाब देऊ शकतो, याच्यामध्ये एखाद्या रुग्णाची बरगडी तुटली तरी चालेल, परंतु पहिल्यांदा त्याला श्वासोश्वास मिळणं, हृदय चालू होणं गरजेचं आहे. लक्ष द्या, पॉवर हँड अशा पद्धतीने ठेवून दिला, दोन्ही गुडघे टच केले, बसून घेतलं. चित्रामध्ये बघू शकता, दोन्ही गुडघे टच केले, बसून घेतलं. लक्ष द्या, त्याचा रेशो म्हणजे 30 वेळा आपल्याला चेस्ट कॉम्प्रेस करायचे, 4 ते 6 सेंटीमीटर. किती? 4 ते 6 सेंटीमीटर, म्हणजे 1 ते 1.5 इंच. मग त्याचा रेशो 30:2, 30 वेळा कॉम्प्रेस, 2 वेळा माउथ टू माउथ, अप 1 and 2 and 3 and 4 and 5 and 6 and 7 and 8 and 9 and 30 फॉर एक्झाम्पल. किती वेळा कॉम्प्रेस केलं? 30 वेळा कॉम्प्रेस केलं. 2 वेळा माउथ टू माउथ, श्वास घेतला, नाक बंद केलं, तोंड उघडलं, तोंडामध्ये श्वास सोडला, तोंड बंद केलं, नाक सोडून दिलं. असं किती वेळा केलं? 30 वेळा.